सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. आपण विविध महत्त्वाच्या प्रश्नावरती महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, महाराष्ट्र अभियंता असोसिएशन युनियन, स्टेम प्राधिकरण युनियन, ठाणे महानगरपालिका क्षेत्र आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य, जिल्हानी आहे, संपूर्ण नगरपरिषदा, नगरपालिका, महानगरपालिकांचे प्रश्न कर्मचाऱ्यांचे आपण मांडत असतो सेवा शर्ती नियमावली अटी शर्तीनुसार. तर ठाणे महानगरपालिकेमध्ये गेली 2 वर्ष सातत्याने जे काही आपण युनियन पातळीवरती शासन सेवा नियमावली अंमलबजावणी करण्यामध्ये प्रशासनाची पाठपुरावा करत आहोत. त्या अनुषंगिक प्रशासन विविध परिपत्रकं जारी करून प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना कशी शिस्त लागेल, मग का कोणी का अधिकारी असणार, आणि सेवेतील नियमित पदे कशा प्रकारे भरता येतील ते सुद्धा प्रशासन करत आहे. ऑगस्टमध्ये भरतीची जाहिरात 1773 पदे, विविध वारसा हक्काची पदे, जानेवारीमध्ये 8 जानेवारीचा जो काही GR आला, शासन अध्यादेश आले, वारसा हक्काची पदे चालू केली. 50-50, 25-25, 10-10 अशा वारसा हक्काचे लोकांना त्या पदांवरती नियुक्त करण्यास शासनाने आदेशानुसार महानगरपालिकेने सुरुवात केली. आणि वारसा हक्काचे जे लागलेले त्यांना पदोन्नत्या पण शासनाने त्या विभागात करण्याची सुरुवात केलेली आहे. आणि अभियंता क्षेत्रामध्ये जे अभियंता वर्ग रिक्त पदे आहेत, जी 350 पदं होती, जवळजवळ 134 पदं राहिली. 134 अभियंता सेवानिवृत्त झाले 164 पदामधून. पुन्हा नव्याने 200 अभियंते भरती हे टाटा कन्सल्टंटच्या भरतीमार्फत शासनाने चालू केली. महाराष्ट्र महानगरपालिकेने आता 1773 पदामध्ये 200 तर अभियंते आहेत. अशा प्रकारे अभियंता भरती टाटा कन्सल्टंट चालू. आणि सेवेमध्ये जे कार्यरत कर्मचारी आहेत त्यांना नियमित पदोन्नत्या, शासन सेवा नियमावलीनुसार पदोन्नत्या, मग त्या अभियंता वर्गांच्या पण शासन सेवा नियमावलीच्या पदोन्नत्या मी मागणी केली होती 1.5 वर्षापूर्वी. मागच्या मला वाटतं जानेवारीच्या दरम्यान मी मागणी केलेली आहे, डिसेंबर जानेवारीच्या, की नियमित पदोन्नत्या भरत्या झाल्या पाहिजेत. नियमित सेवा शर्ती नियमानुसार त्या कार्यरत अधिकाऱ्यांना 25-25 वर्ष होऊन सुद्धा त्या पदांवर पदोन्नत्या दिल्या जात नाहीत. त्या पदोन्नत्या अजून काही अभियंते, आता कालच 9 अभियंत्यांना कार्यकारी अभियंत्याच्या पदोन्नत्या दिल्या. त्यातील बरेच अभियंते आज मला येऊन भेटले, साहेब आमची नावं नाही आले. म्हटलं मी विचारणा करतो, पत्र देऊन त्या पदात रिक्त पदानुसार आहेत, पदे आहेत, शासन मान्यते पदे आहेत का रिक्त पदे आहेत, याचा संपूर्ण अभ्यास करतो. आणि त्यानुसार मी पुढील आठवड्यामध्ये प्रशासनाला पत्र देतो की जे जे अधिकारी, मला वाटतं कोणी 97मध्ये लागले, कोणी 98-99मध्ये लागलेले आहेत, कोणी 2000पर्यंत लागलेले आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर, अशा लोकांना नियमित झालेत, त्यांना पण पदोन्नती नाही मिळालेली आहे. त्यात बरीच नावं आहेत. मला अजून एक 10 अभियंते, कार्यकारी अभियंते पदोन्नतीवर नियमित होतील अशी त्यांची नावं आहेत. त्या अभियंत्यांसाठी मी पाठपुरावा करणार आहे. आणि जी पदोन्नतीने पदं रिक्त झालेली आहेत, आता उपअभियंता कार्यकारी अभियंता पदात गेले, आणि जे कनिष्ठ अभियंता उर्वरित राहिलेले आहेत त्यांना उपअभियंता पदात लेवलला आणावे, आणि जे उपअभियंता काही पदोन्नती राहिले त्यांना कार्यकारी अभियंता लेवलला आणावे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 4 उपनगर अभियंत्याची पदं जी होती त्यातील नियमित विनोद पवार उपनगर अभियंता झाले, विकास ढोले नियमित उपनगर अभियंता झाले, सुधीर गायकवाड उपनगर अभियंता झाले, सुनील पाटील उपनगर अभियंता, 4 पदं भरली गेली. आता जे काय राहिलेली कार्यकारी अभियंता पदांमधील ती पदे काल 9 भरले. आता उर्वरित ज्या उरलेत त्यांचा पाठपुरावा करणार आहे. महत्त्वाचं म्हणजे 2019ला प्रशासनात मी कार्यरत असताना जो विधिमंडळात विधानसभेमध्ये पाठपुरावा केला होता आणि 19 लोकांचे नियमबाह्य चार्जेस रद्द केले होते. ज्यांना नियमबाह्य चार्जेस दिलेले आहेत, सेवा शर्ती डावलून ज्यांना नियमबाह्य चार्जेस दिलेले आहेत, अशा लोकांचे चार्ज खारिज करून शासन परिपत्रकानुसार जो 2 वर्षाचा कालावधी आहे
जर 2 वर्षाचा कालावधी झाला असेल पुरतं करत असेल त्यांची नवीन नियुक्ती त्यांनी व्हायला पाहिजे, ती करावी. आणि दुसरी गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट, महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागील कोविड कालावधीनंतर शासनाचं परिपत्रक होतं की ज्यांची जात प्रमाणपत्र रद्द झालेले आहे, अशा जात प्रमाणपत्र रद्द झालेल्या लोकांना सेवा खंडित करायला पाहिजे. कल्याण डोंबिवलीमध्ये जवळजवळ 83 लोकांची सेवा खंडित केली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 86 का 83 लोकांची सेवा खंडित केली आणि नियमानुसार गुन्हा दाखल करणे, दर्ज करणे ही कारवाई त्या लोकांनी केली. आणि काही लोकांना त्यांनी ज्यांच्या सेवा खंडित झाल्या त्यांना कॉन्ट्रॅक्टवर 11 महिन्याच्या करारावरती नव्याने आदेश दिले आणि मूळ पदावरती बिलकुल राहण्याचा त्यांना अधिकारच नाही. तर अशा प्रकारे ठाणे महानगरपालिकेत 35 लोक ही माहिती मला उपायुक्त मुख्यालयानेच दिली की 35 लोक आहेत. त्यांना आपण आश्वासित परिपूर्ती म्हणजे त्यांना मूळ पदावर काम करण्याचा अधिकार नाही, तर त्याची प्रथम सेवा खंडित व्हायला पाहिजे शासन जी आरनुसार आणि रजिस्टर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. पण तुम्ही सेवा खंडित करत नाही का गुन्हा दाखल करत नाही, त्यांना त्याच पदावर कंटिन्यू करताय, ही आश्वासित पूर्तता होत नाही. आश्वासित परिपूर्ती हे आहे की त्यांची प्रथम सेवा खंडित करायची, ज्या पदावरून आले त्या पदावरून त्यांना काढायचं आणि पुन्हा नव्याने 11 महिन्याच्या पदोन्नतीच्या करारावरती आणि नियमित 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवरती त्यांना सेवेत रुजू करून घ्यायचं. परंतु त्यांना मूळ पद जे कार्यरत होतं ते राहणार नाही, कारण त्यांनी फसवून जात प्रमाणपत्र खोटं निघालं म्हणजे फसवणूक केली हा अर्थ होतो. आणि फसवणुकीचा अर्थ असा होतो की त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे, कारवाई करणे हा असा आहे किंवा निलंबन करणे असं आहे. परंतु ते न करता तुम्ही आश्वासित प्रतिपूर्ती धरून त्यांची सेवा कंटिन्यू केले, हे चुकीचं धोरण आहे. त्यांची प्रथम नियमानुसार सेवा खंडित होणे, शासन परिपत्रक आदेश काय आहे, तर प्रथम सेवा खंडित करणे आणि नंतर नव्याने 11 महिने करारावरती कॉन्ट्रॅक्टवरती त्यांना पदनियुक्ती करणं असं आहे. विविध वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या 5 वर्षापूर्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील 83 कर्मचाऱ्यांच्या सेवा खंडित केल्या आणि त्यांना जे उच्च अधिकारी त्यांना कॉन्ट्रॅक्टवरती कर्मचाऱ्यांना 11 महिन्याचे करारावर घेतले. त्या पद्धतीने ठाणे महानगरपालिका प्रशासनाच्या नियमावलीची अंमलबजावणी होत नाही, ती तात्काळ करावी. आणि पुन्हा मी परिपत्रकाने पत्र देतोय, अशा प्रकारची माहिती मी प्रशासनाला देतोय. जी माझ्याकडे माहिती आली, ज्या लोकांच्या तक्रारी आल्या, ज्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आल्या, ज्या अभियंत्यांच्या तक्रारी आल्या, त्या तक्रारीनुसार मी आपल्यासमोर मांडतोय. आणि प्रशासनाला मी ऑलरेडी पत्र व्यवहार चालू आहे की नियमानुसार या सेवा सर्व खंडित झाल्या पाहिजेत आणि नव्याने 11 महिन्याच्या करारावर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आले, म्हणजे मूळ पदावर त्यांना काम करण्याचा बिलकुल अधिकार नाही, हे प्रशासनाने नोंद घ्यावी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. धन्यवाद.